नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी.के. वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत तलाठी भरती या परीक्षेसाठी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय उपयोगाची आहेत। जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल। चला तर मग वेळ वाया न घालवता आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया। तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1। महाराष्ट्र राज्य सरकारने कोणत्या जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर देवस्थानाला अ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला आहे? ऑप्शन दिलेले आहेत। 1 वाशिम, 2 नाशिक, 3 अमरावती, 4 परभणी। तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 नाशिक। महाराष्ट्र राज्य सरकारने नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर देवस्थानाला अ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला आहे। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खाजगी सचिवपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? ऑप्शन आहे 1 प्रीती सिंग, 2 जान्हवी कपूर, 3 निधी तिवारी, 4 आरती अग्रवाल। तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 निधी तिवारी। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खाजगी सचिवपदी निधी तिवारी यांची निवड करण्यात आली आहे। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खाजगी सचिवपदी निवड झालेल्या निधी तिवारी कोणत्या सेवेतील अधिकारी आहेत? ऑप्शन आहे 1 IPS, 2 IFS, 3 IRS, 4 IAS। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 IFS। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खाजगी सचिवपदी निवड झालेल्या निधी तिवारी IFS या सेवेतील अधिकारी आहेत। आता पुढचा प्रश्न आहे विश्व बॉक्सिंग स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व कोण करणार आहे? ऑप्शन आहे 1 मेरी कोम, 2 अक्षय कुमार, 3 विजेंद्र तिवारी, 4 नरेंद्र बेरवाल। तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 नरेंद्र बेरवाल। विश्व बॉक्सिंग स्पर्धेत नरेंद्र बेरवाल भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे। आता पुढील प्रश्न आहे विश्व बॉक्सिंग स्पर्धा कोणत्या देशात होत आहे? ऑप्शन आहे 1 पेरू, 2 ब्राझील, 3 चिली, 4 भारत। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 ब्राझील। विश्व बॉक्सिंग स्पर्धा ब्राझील या देशात होत आहे। आता पुढचा प्रश्न आहे IPL पदार्पणात 4 विकेट घेणारा कोण पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे? खाली ऑप्शन दिलेले आहेत। 1 हर्षित राणा, 2 विनेश पुथुर, 3 अश्विनी कुमार, 4 जिग्नेश राठोड। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 अश्विनी कुमार। IPL पदार्पणात 4 विकेट घेणारा अश्विनी कुमार हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे। आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे अश्विनी कुमार IPL पदार्पणात किती विकेट घेणारा पहिला भारतीय ठरला आहे? ऑप्शन दिलेले आहेत 1 5, 2 3, 3 4, 4 2। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 4। अश्विनी कुमार IPL पदार्पणात 4 विकेट घेणारा पहिला भारतीय ठरला आहे। आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 एप्रिल रोजी कोणत्या राज्यात उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे उद्घाटन करणार आहे? ऑप्शन आहे 1 गुजरात, 2 जम्मू आणि काश्मीर, 3 गोवा, 4 राजस्थान। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 जम्मू आणि काश्मीर। पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीर
येथे उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे उद्घाटन करणार आहेत. आता पुढचा प्रश्न आहे, चिनाब नदीवर उभारण्यात आलेला जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाची लांबी किती मीटर आहे? ऑप्शन आहे 1 1300, 2 1317, 3 1318, 4 1315. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 1315. चिनाब नदीवर उभारण्यात आलेला जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाची लांबी 1315 मीटर इतकी आहे. आता पुढचा प्रश्न आहे, रायझिंग स्टार इन AI पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? ऑप्शन आहे 1 अच्युत गोडबोले, 2 अमेय पांगारकर, 3 नंदन निलेकणी, 4 नारायण मूर्ती. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर अमेय पांगारकर. रायझिंग स्टार इन AI पुरस्कार डॉक्टर अमेय पांगारकर यांना प्रदान करण्यात आला आहे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, कोणत्या देशात राष्ट्रपतीकडून काळजीवाहू सरकार स्थापन करण्यात आले आहे? ऑप्शन आहे 1 सिरिया, 2 तुर्की, 3 म्यानमार, 4 कुवेत. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 सिरिया. सिरिया या देशात राष्ट्रपतीकडून काळजीवाहू सरकार स्थापन करण्यात आले आहे. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे, 1 एप्रिल कोणत्या संस्थेचा स्थापना दिन आहे? ऑप्शन आहे 1 CBI, 2 CRPF, 3 RAW, 4 RBI. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 CBI. 1 एप्रिल CBI या संस्थेचा स्थापना दिन आहे. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय योग दिन 2025ची थीम कोणती घोषित केली आहे? ऑप्शन आहे 1 योग फॉर वन नेचर, 2 योग फॉर वन अर्थ वन हेल्थ, 3 योग फॉर इंडिया, 4 योग फॉर पीस अँड हेल्थ. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 योग फॉर वन अर्थ वन हेल्थ. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे, यावर्षी CBIचा कितवा स्थापना दिन साजरा करण्यात येत आहे? ऑप्शन आहे 1 63वा, 2 62वा, 3 65वा, 4 64वा. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 62वा. यावर्षी CBIचा 62वा स्थापना दिन साजरा करण्यात येत आहे. आता पुढचा प्रश्न आहे, कितव्या राष्ट्रीय सागरी दिनाचे तसेच मर्चंट नेव्ही सप्ताहाचे उद्घाटन राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या हस्ते झाले आहे? ऑप्शन आहे 1 61, 2 67, 3 62, 4 65. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 62. 62 राष्ट्रीय सागरी दिनाचे तसेच मर्चंट नेव्ही सप्ताहाचे उद्घाटन राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या हस्ते झाले आहे. आता यानंतरचा प्रश्न आहे, यावर्षी RBI आपला कितवा स्थापना दिन साजरा करत आहे? ऑप्शन आहे 1 90वा, 2 88वा, 3 89वा, 4 87वा. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 90वा. यावर्षी RBI आपला 90वा स्थापना दिन साजरा करत आहे. आता पुढचा प्रश्न आहे, RBIची स्थापना कधी झाली होती? ऑप्शन आहे 1 2 एप्रिल 1935, 2 4 एप्रिल 1935, 3 3 एप्रिल 1935, 4 1 एप्रिल 1935. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 1 एप्रिल 1935. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, आशिया कुस्ती चॅम्पियनशिप 2025मध्ये भारताने किती सुवर्ण पदक जिंकले आहेत?
ऑप्शन आहे 1 4 2 3 3 1 4 2. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 1. आशिया कुस्ती चॅम्पियनशिप 2025मध्ये भारताने 1 सुवर्ण पदक जिंकले आहे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न. आशिया कुस्ती चॅम्पियनशिप 2025मध्ये भारत पदक तालिकेत कितव्या स्थानावर आहे? ऑप्शन आहे 1 5व्या, 2 3ऱ्या, 3 7व्या, 4 8व्या. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 8व्या. आशिया कुस्ती चॅम्पियनशिप 2025मध्ये भारत पदक तालिकेत 8व्या स्थानावर आहे. आता पुढचा प्रश्न पाहूया. आशिया कुस्ती चॅम्पियनशिप 2025मध्ये कोणत्या देशाने एकूण 17 पदके जिंकून प्रथम स्थान पटकावले आहे? ऑप्शन आहे 1 भारत, 2 जपान, 3 जर्मनी, 4 इराण. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 इराण. आशिया कुस्ती चॅम्पियनशिप 2025मध्ये इराण या देशाने एकूण 17 पदके जिंकून प्रथम स्थान पटकावले आहे. आता पुढचा प्रश्न पाहूया. एज्युकेशन अँड न्यूट्रिशन लर्न टू ईट वेल रिपोर्ट कोणाद्वारे जारी करण्यात आला आहे? ऑप्शन आहे 1 UNO, 2 WHO, 3 UNESCO, 4 FAO. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 UNESCO. एज्युकेशन अँड न्यूट्रिशन लर्न ईट टू वेल रिपोर्ट UNESCO यांच्याद्वारे जारी करण्यात आला आहे. आता पुढचा प्रश्न पाहूया. 37वा कथक महोत्सव 2025 कोठे आयोजित करण्यात आला आहे? ऑप्शन आहे 1 नवी दिल्ली, 2 चेन्नई, 3 मुंबई, 4 हैदराबाद. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 नवी दिल्ली. 37वा कथक महोत्सव 2025 नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला आहे. सेकंड ग्लोबल कॉन्फरन्स ऑन एअर पोल्युशन अँड हेल्थचे आयोजन कोठे करण्यात आले होते? ऑप्शन आहे 1 कोलंबिया, 2 फ्रान्स, 3 अमेरिका, 4 चीन. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 कोलंबिया. सेकंड ग्लोबल कॉन्फरन्स ऑन एअर पोल्युशन अँड हेल्थचे आयोजन कोलंबिया येथे करण्यात आले होते. मित्रांनो, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आमचे असेच नवनवीन अभ्यासाचे व्हिडिओ भेटत राहतील.